एक पेशंट होता. तो रेग्युलरली डॉक्टरांची काहीतरी ट्रीटमेंट घेत होता आणि बरं वाटत होतं त्याला. एकदम तसा आनंदच होता. फार काही त्याला थोडाफार त्रास होत असेल त्यासाठी तो डॉक्टरांकडे जात होता. ते ट्रीटमेंट देत होते आणि त्याला बरं वाटायचं. सगळे विचारायचे, कसं आहे आता, तब्येत कशी आहे? तर तो एकदम ओके. जरा काल त्रास झाला होता पण डॉक्टरनी काही ट्रीटमेंट दिली, औषधं दिली आणि आता मी ओके. आणि तो एकदम आनंदी होता आणि त्याचं जीवन खूप नॉर्मल चाललं होतं, म्हणजे असं. आणि एक दिवशी एका नातेवाईकाचा त्याला फोन आला, की हेच विचारलं की कशी आहे तब्येत? तो म्हटलं चांगली आहे, उत्तम एकदम. कालच डॉक्टरांकडे जाऊन आलो, ते म्हणले आता एकदम छान आहे, काही प्रॉब्लेम नाही. परत त्रास झाला तर परत या म्हणले, काय नॉर्मल आहे म्हणले, काय असं तो पेशंट म्हणाला. नातेवाईक तिकडनं म्हणतो की हो, आणि तू नक्कीच यातनं बरा होशील. काहीच म्हणजे तुला तरी तू खूप हॅप्पी आहेस, तुझी विल पॉवर चांगली आहे, तू तर 100% बरा होता. अरे कितीतरी कॅन्सर पेशंट बरे झालेत आजकाल, असं आता काही पूर्वीसारखं राहिलं नाही. हे म्हटल्यानंतर त्याला खूप मोठा शॉक बसला. मित्रांनो, ह्या स्टोरीमध्ये नेमकं काय घडतंय आणि त्याचं पुढं काय होतंय, ह्या गोष्टीबद्दल आज एका वेगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी मी आज तुमच्याशी बोलतोय. नमस्कार, मी वैभव कुलकर्णी. आपण बघत आहात स्वनिर्मिती. त्या नातेवाईकानं त्याला सांगितलं इनडायरेक्टली की तुला कॅन्सर झाला आहे, आणि हे त्याला पहिल्यांदाच कळलं. त्याला तो धक्का बसला आणि त्याच्यानंतरच्या ट्रीटमेंटला तो प्रतिसाद देणं डॉक्टरांना. डॉक्टर म्हणाले, हा आत्तापर्यंत चांगला प्रतिसाद देत होता, अपेक्षेपेक्षा चांगला. मला असं वाटलं होतं की 1-2 महिन्यात ह्याचं सगळं संपेल, पण 4 महिने झाली तरी याचा चांगला प्रतिसाद होता. आणि अचानक काय झालं की तो आता प्रतिसाद द्यायचा बंद झाला. तेव्हा ही गोष्ट समोर आली. या कथेमध्ये काय घडतंय तर अज्ञानात होता तो, की म्हणजे त्याची जीवनावर श्रद्धा होती, इनडायरेक्टली होती किंवा अलिखित होती किंवा जाणीवपूर्वक ठेवलेली श्रद्धा नव्हती, पण ती त्याच्या अंधपणातून आलेली श्रद्धा होती. अंधश्रद्धा म्हणा, जीवनावरची अंधश्रद्धा होती त्याची. आणि त्याच्यामुळे तो आनंदी होता, सगळ्या ट्रीटमेंटला चांगला प्रतिसाद द्यायचा. आणि कुठंतरी त्याला कोणीतरी ज्ञान दिलं की भाई तुला कॅन्सर आहे, आणि त्याचं जीवनावरची श्रद्धा उडाली, तडा गेला त्याला, आणि त्याच्यानंतर तो काहीच दिवसात संपला. ही गोष्ट आहे, बरोबर. ह्याच्यातनं आपल्याला कितीतरी गोष्टी समोर येऊ शकतील. अंधश्रद्धा हा आपल्याकडे एक नकारात्मक शब्द होऊन बसलेला आहे, आणि त्याच्यावर आपण म्हणजे खूप शिक्का मारायला सुद्धा खूप हॅमरिंग करावं लागलेलं आहे. आणि आपण मारलं आहे की अंधश्रद्धा वाईट, निगेटिव्ह गोष्ट. आणि मग त्याचे फायदे आणि चांगल्या गोष्टींचा आपण कधी विचारच करत आहे, कारण ते अलाउडच नसतं आपल्या समाजात. अंधश्रद्धेकडे नंतर येऊ. आधी श्रद्धा हा तरी पॉझिटिव्ह वर्ड आहे, ही तरी गोष्ट चांगली आहे, त्याच्याबद्दल बोलू. श्रद्धा ही अतिशय उपयुक्त गोष्ट आहे. आयुष्य जगताना तर पदोपदी त्या श्रद्धेचा उपयोग होतो, की आपल्याला कुठंतरी एक श्रद्धा असते की ही गोष्ट होणार, आणि म्हणून आपण ती करू शकतो. त्या चांगुलपणावरचा किंवा एका उच्च प्रतीच्या सकारात्मकतेचा आपल्याला एक कुठंतरी श्रद्धा असते त्या गोष्टीवर, आणि म्हणून आपण पॉझिटिव्हली पुढं पावलं टाकत असतो. मग ती श्रद्धा कधी देवावर असेल, नास्तिकांची स्वतःवर श्रद्धा असते, चांगली गोष्ट आहे ती सुद्धा श्रद्धाच आहे. आणि त्याच्यामुळेच ते संकटावर मात करू शकतात. ज्यांची स्वतःवर श्रद्धा नसते त्यांना देवावर श्रद्धा ठेवायला लागते म्हणजे त्याच्यात काही चुकीचं नाही ना. म्हणजे देवाव्यतिरिक्त तुम्ही श्रद्धा ठेवून सकारात्मक पावलं उचलू शकला तर ती सगळ्यात चांगली गोष्ट आहे. देवावर श्रद्धा ठेवून पावलं तर तुम्हाला आयुष्य तुमचं सुलभ झालं तर ती सुद्धा चांगलीच गोष्ट आहे. पण देवावर श्रद्धा ठेवू नका ही जागृती करताना त्याच्या श्रद्धेला तडा देणं ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. कारण श्रद्धा ही माणसाला सतत त्याच्यातली जी चेतनेची ज्योत आहे ना ही तेवत ठेवते. श्रद्धेचं तेल असेल तर, ते नसेल तर ती विझून जाईल. आपण त्या आधीच्या गोष्टीमध्ये बघितलं. तर आता ही श्रद्धा आपल्याला विचारपूर्वक मिळवता येत नाही की आता मला ह्याचा इम्पॉर्टन्स कळला श्रद्धेचा, आणि आजपासून मी आता श्रद्धा ठेवतो ह्या क्षणापासून, अशी नाही ठेवता येत श्रद्धा. हा श्रद्धेचा प्रॉब्लेम आहे. त्या कॅन्सर पेशंटला जर नंतर कोणी सांगितलं, अरे तू ते विसरून जा की तुला कॅन्सर, त्या नातेवाईक तो मूर्ख आहे त्यानं सांगितलं, चुकीचं आहे ते, तू विसरून जा आणि तू आधीसारख्याच स्टेट ऑफ माइंडमध्ये जा जिथं तुला माहिती नव्हतं की तुला कॅन्सर आहे, आणि मग तू बरा होशील याच्यातनं, हे जर त्याला सांगितलं तर तो त्याच्या मेंदूचा, बुद्धीचा वापर करून स्वतः परत जीवनावर श्रद्धा ठेवू शकणार आहे का? काय वाटतं तुम्हाला? हे शक्य नाही ना. म्हणजे काय तर बुद्धीचा वापर करून किंवा लॉजिकचा वापर करून श्रद्धा ठेवता येत नाही. येत पण असेल पण त्याला खूप हार्डवर्क करायला लागेल, खूप त्याची प्रॅक्टिस करायला लागेल, तेव्हा ती गोष्ट होऊ शकते. आता त्या पेशंटला माहिती आहे की जोपर्यंत माहीत नव्हतं तोपर्यंत मी टुणटुणीत होतो, चांगला होतो. आता माहीत झाल्यामुळं माझ्यावर हा परिणाम झाला आहे, हे सगळं त्याच्या बुद्धीला कळतंय. लॉजिकली त्याला हेही पटतं की आपल्याला कॅन्सर नाही आहे ह्या भ्रमात राहिलं पाहिजे तर आपला फायदा, हे त्याला पटते ना लॉजिकली. पण त्याची दृढता त्याला येऊ शकणार नाही, कारण त्याला हे सत्य कळले. मग असं सत्य कळून काय फायदा? बरोबर आहे की नाही? त्याच्यापेक्षा अज्ञानात असलेलं काय वाईट काही बाबतीत. म्हणून नको तिथं तो नातेवाईक होऊन आपण लोकांना सजग करायला जाणं
त्यांना अज्ञानातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करणं किंवा प्रयत्न मिरवणं असं म्हणा, ह्या गोष्टीला काही फार अर्थ नाही. कुणीकडनं आपलं जगणं सुसह्य सुलभ झालं पाहिजे. जे काही आपलं मर्यादित आयुष्य आहे 100 वर्षाचं पकडू, ते चांगल्या पद्धतीने गेलं पाहिजे. त्यासाठी जे काही करायला लागेल ते केलं पाहिजे. तर ही श्रद्धा जर इतकी मौल्यवान गोष्ट आहे तर ती आपल्याकडे जर कमी असेल तर ती आपल्याला काहीही करून अचीव करायला पाहिजे. खरं तर ती आपल्याकडं इनबिल्ट असते, जन्मताच असते. पण आपण सजग होत 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 श्रद्धेला तडा देत 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 जातो. आपल्याला ती ठीक आहे आता गेली, पण परत मिळवायची असेल तर त्याला 2 मार्ग आहेत. एक बुद्धीच्या मार्गानं आणि दुसरं अंधश्रद्धेच्या मार्गानं किंवा भाबडेपणातून, जी म्हणजे उपजत असते आपल्याकडं त्याच मार्गाने. तर आपण बघितलं की खूप लॉजिक वगैरे लावून आपल्याला जरी ते पटलं तरी ते आत्मसात व्हायला किंवा त्याचं त्या विश्वासाचं, खात्रीचं, खरं तर विश्वास पण अजून डीप गोष्ट आहे, त्या खात्रीचं विश्वासाचं श्रद्धेत रूपांतर व्हायला खूप प्रॅक्टिस करायला लागते, तपश्चर्या करायला लागते. आणि त्याच्यात मग ते अचीव होण्याची शक्यता खूपच कमी होते. सोपा मार्ग आहे की अंधश्रद्धा. अंधश्रद्धेचे पण साईड इफेक्ट आहेत, ते मान्यच आहेत. म्हणजे असं नाही की अंधश्रद्धेला दुसरी बाजूच नाही, ती सगळेजण सांगतात. ही बाजू कोण सांगत नाही म्हणून मी आज सांगायला बसलोय. आणि मी ती दुसरी बाजू जास्त सांगणार नाही, कारण ती ऑलरेडी खूप लोक सांगतायत आणि सांगून झालेली आहे. अंधश्रद्धा जी आपल्याकडं असतेच किंवा कधी कधी आपल्यावरती बिंबवली जाते, त्याचे फायदे आहेत की त्या अंध का असे ना, पण त्याच्याबरोबर श्रद्धा असते आणि ती श्रद्धा आपल्याला सगळं काही चांगलंच होणार असं एक फिलिंग देत राहते आणि त्यामुळं आपलं चांगलं होतं. असं काही नसतंच, देव नसतोच आणि आपलं कोण चांगलं करणार आहे, असं काही चांगलं काही नसतंच वगैरे, हे जर विचार आले, नास्तिकवादी विचार, तर काय त्याच्यातनं चांगलं होऊ शकणार आहे? फार फार तर आपल्याला देव नाही आहे हे कळल्याचा आनंद, तो पण खरा आहे की खोटा आहे माहीत नाही. अंधश्रद्धा हा श्रद्धेकडे जाण्याचा एक एक्सप्रेस वे आहे म्हणा किंवा शॉर्टकट आहे. अर्थात हा विचार सुद्धा आपण विवेक बुद्धीने केला पाहिजे की हा जास्त सोपा मार्ग आहे आपल्याला श्रद्धा अचीव करण्याचा. कसं आहे, कोणतरी अक्कलकोटला गेलं, त्याला काहीतरी त्याच्या आयुष्यात चांगलं घडलं म्हणून आपण पण जाऊया, अशी कधी श्रद्धा प्रस्थापित होऊ शकत असेल असं मला वाटत नाही. म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो कितीतरी श्रद्धाळू माणसं असतात आणि त्यांच्या आयुष्यात पण खूप दुःख असतात, संकट असतात. ह्याचं कारण असं आहे की ते बुद्धीच्या लेवललाच ती श्रद्धा असते. म्हणजे 4 लोक जात आहेत म्हणून आपण ते करायचं, कुणीतरी सांगितलं म्हणून करायचं. भाव त्यांचे त्या पद्धतीने डेव्हलप झालेले नसतात. ते त्यांनाही कधी कुठंतरी कळत असतं, जाणवत असतं, पण ते असहाय्य असतात, कारण मेंदूचा वापर करून ते मिळवताच येत नाही. कमीत कमी आपण एवढं करू शकतो की जे ऑलरेडी श्रद्धाळू आहेत ना, त्यांना डिवचायला जाऊ नये, त्यांना त्यांचं आयुष्य आनंदानं जगू द्यावं आपण, असं मला वाटते. गौतम बुद्धांनी सुद्धा जो मध्यम मार्ग सांगितला आहे तो श्रद्धेचा आहे असं मला वाटते. म्हणजे एका बाजूला तीव्रपणे बुद्धीचा वापर, एका बाजूला अंधश्रद्धा आणि मधून जाते ती श्रद्धा. आता आपल्याला त्या मध्यम मार्गाने जाण्यासाठी कुठला मार्ग योग्य आहे, तर त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे, जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. डोळसपणे श्रद्धा ठेवू शकणारे लोक पण असतील, पण अंधश्रद्धेच्या मार्गाने किंवा भाबडेपणातून श्रद्धा अचीव करणारे त्याच्या 10 पट असतील. बुद्धीमुळे सश्रद्ध होऊ न शकणाऱ्यांचं प्रमाण मात्र भरमसाठ आहे. आता ह्याच्यावर परफेक्ट उपाय काय, तर म्हणजे समाज म्हणून आपल्याकडून काय केलं, अंधश्रद्धा निर्मूलन वगैरे ह्या गोष्टी बंद केल्या पाहिजेत का, तर नाही. अंधश्रद्धेचा, लोकांच्या श्रद्धेचा, खरं तर अंध म्हणण्यापेक्षा श्रद्धेचा गैरफायदा घेऊन त्यांना लुटणाऱ्या किंवा त्यांचं शोषण करणाऱ्या लोकांच्यावर बंधनं आणली पाहिजे, त्यांचा अटकाव केला पाहिजे त्या लोकांच्यावर. पण जे श्रद्धाळू लोक आहेत त्यांना कुठंतरी डिवचायला जाणं बंद केलं पाहिजे. ते खूप आनंदात आहेत. म्हणजे आपल्या चिंतांचं ओझं जे काही पोतं आहे डोक्यावरचं चिंतांचं, ते जर ते परमेश्वराच्या डोक्यावर टाकून हे मस्त मौला होऊन जर आनंदात चालत असतील, तर आपल्याला न बघवण्याचं काय कारण आहे की बाबा ते तुझं पोतं त्याने का घेतं, तुझं तू घे का, कशासाठी, चालू द्या ना त्याला, असं माझं मत आहे. त्याला जागं पण करू नका, त्याला गिल्ट पण देऊ नका की तुझं पोतं तो बिचारा देव घेऊन चाललाय असं पण म्हणू नका. त्याला जगू द्या, असं माझं मत आहे. आणि लोकांच्या अंधश्रद्धेचं निर्मूलन करणे म्हणजे तुम्हाला नसलेला कॅन्सर आहे असं सांगण्यासारखं आहे. त्यामुळं तिथं खूप नाजूकपणे तो विषय हाताळला पाहिजे आणि तो आपल्याला जर तसा जमत नसेल तर नाही हाताळला पाहिजे, जे आहे तसं राहू दिलं पाहिजे, असं माझं मत आहे. आपल्याकडे कसं आहे की एखाद्या गोष्टीला काही लोकांनी किंवा काही विचाराच्या लोकांनी हॅमर करून 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 वाईट ठरवलं ना, की परत त्याला त्या गोष्टीला चांगलं म्हणण्याचं धाडस कोण करत नाही किंवा त्या गोष्टीमधली चांगली बाजू शोधण्याचं किंवा समोर मांडण्याचं धाडस कोण करत नाही. कारण त्याच्यावर आपण फुली मारायचं की ही गोष्ट वाईटच, पण त्याच्यात पण काहीतरी चांगलं असू शकतं ना, तर ते शोधून आपण समोर ठेवण्याचं धाडस. ह्याच्या उलट एखाद्या गोष्टीवर आपण चांगुलपणाचा शिक्का मारला किंवा देवत्व बहाल केलं तर त्या गोष्टीची चिकित्सा पण आपल्याला करता येत नाही. ह्या दोन्ही गोष्टी आहेत. पण प्रत्येक गोष्टीला प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात हे आपण कधीही लक्षात घेत नाही. आपण एकच बाजू लक्षात घेऊन चालतो. दुसरी बाजू कधीतरी आपण बघितली पाहिजे, त्याच्यावर विचार केला पाहिजे
आणि आपल्याला शक्य असेल तर आपण समोरसुद्धा आणली पाहिजे. म्हणून मी हा आज विषय मांडला. तुम्ही जर सहमत असाल, तुम्हाला जर हे पटलं असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब करा. धन्यवाद.